Hello everyone, my name is Nawaz and you are watching The Supreme Show. आवडला तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद. सांगा काय सुबाबोळे. हे सुबाबोळचे झाड आहेत. सुबाबोळे म्हणजे साधारण आपल्या 800 झाड आहेत. वर्षातून 2 वेळा चटणी होते बरं. आणि हे पण म्हणजे पौष्टिक असतं. जर शेंगा ह्याला आल्या ना, कवळ्या शेंगा ह्याला शेंगा आल्या ना, ते कवळे जातात. आता चालूच करायचं साधारण हे नंतर छटलेलं आहे. तिकडून चालू केलं तर साधारण 3 महिने जातं कंटिन्यू एक टायमाचं खाद्य. सकाळी सकाळी हेच खाद्य असतं. त्याच्यामध्ये पण विटॅमिन प्रोटीन भरपूर असतं. चांगलं आहे. हां, हे किती टाइम एक टाइम टाकता time, दिवसात ना? ठीक आहे. तर हा सुबाबुळ आहे. किती शेळ्यांचा चारा होईल यात? आता आपली सगळी क्वांटिटी 50 आहे. 50 क्वांटिटीला साधारण 3 महिने जातं उन्हाळ्याचं. 3 महिने पूर्णाच्या वरती निघतं. काहीच अडचण येत नाही. आणि परत दुसरा एक टप्पा होतो ना, साधारण थंडीच्या अगोदर निघतो आणि अख्खा उन्हाळा चालतो. म्हणजे पावसाळ्याच्या आधी, थंडीच्या आधी दोन्ही टाइम होऊन जातं. हां. आणि ह्याला पाणी वगैरे जास्त काय द्यायची? पाणी आता काय गरज नाही पाण्याची, कारण सुरुवातीला लहान रोपं होती, एवढी रोपं होती त्यावेळेस ड्रिप ना, पाईपलाईन होते, तिथून ड्रिप केली त्यांना. आणि आता काय गरज नाही, कारण ज्याला मेंटेनन्स बी कमी. काहीच नाही, मेंटेनन्सच नाही, कसला नाही, झिरो एकदम. आणि ही जागा पण वेस्टेज आहे सगळी. आता नदीच्या किनारी म्हणजे सगळं झाडच येतं. त्यात तुम्ही आपलं चांगलं केलंय. झिरो बजेटमध्ये झालंय. ठीक आहे, चांगले. ही पण असं पण ही झाडं पण अशी लावण्यात चांगली गोष्ट आहे. तर ही बांधणी लावावी का कशी लावावी? बांधाने लावले तर तुमची जागा जास्त जाणार, म्हणजे पीक मार खातं जरा. मग त्यापेक्षा तुमची वेस्टेज जागा जिथं मोठा बांध असेल. आता हे कसा बांध आहे मोठा, समजा हे सागाची झाड आहेत ना वरचे, हे कसे लावलेत आम्ही बांधावर, असं लावू शकतो तुम्ही. असं लावलं तरी चालतंय. हां, हे मक्का आहे. आता मक्का घालायला आली आहे. साधारण कंटिन्यू चालूच असते. 4 गुंठ 5 गुंठाचं टप्प वेळच्या वेळी ते निघाले की परत लागवड करायची चालूच असतं. हे पण खाद्य चांगलं असतं शेळ्यांसाठी. सायलेज पण बनवू शकतो मक्याचा. हां, मक्याचा. ते पण आम्ही बॅगमध्ये बनवतो, पण अजून मक्का तयार नाही. बाकीची नंतर पाठीमागं मका लावलेली ते आल्यानंतर मग आपण सायलेज पण करणार आहे त्याला. मका कधी कापणी केली पाहिजे? मक्याची कापणी साधारण हे कणीस आहे ना, अजून वेळ आहे ह्याला थोडा. हे अजून ह्याचे दाणे आहेत ना, हे भरले नाहीत अजून. थोडं साधारण एक 10 दिवस गेले ना, 10-12 दिवस, ते दाणे मोठे होतात. त्यानंतर मग आपण कापणी करू शकतो. आणि शेळ्यांना मग डायरेक्ट कुट्टी करून टाकली तर चालते? टाकायची. प्रोटीनचं वगैरे प्रमाणात चांगलं भरपूर आहे. वॉटर सुबाबोळ, मक्का, मेथी घास, भरपूर प्रोटीन आहे. आणि हे ह्याची किती दिवसात येते कापणीला? 3 महिन्यात येते ना. 3 महिन्यात कापण्याला येते. आणि तो पलीकडे तो दिसतो की आपलं मेथी घास आहे ना? हां, ते मेथी घास. त्याचा आपण फूट टाकू. त्याला अल्फा एक म्हणतात ना? लसूण घास. लसूण घास त्याचं कसं आहे मेथी घासाचं? मेथी घास 3 वर्ष चालतं. 3 वर्ष चालतं. लागवड केली 3 वर्ष चालतं. पहिली कापणी 1 महिन्यानंतर, नंतरच्या 10-12 दिवसाच्या फरकानं कापली जाते. आणि ते आता कोणत्या सीझनमध्ये लावणं चांगलं असतं? उन्हाळ्या सीझनमध्ये नाही चालत, कारण लहान लहान बारीक कोंब असते. ते मटकीचं कोंब कसं येते ते तेवढं, ते जळून जाते. ते तुम्ही पाऊस चालू व्हायच्या अगोदर किंवा थंडीत लावलं चालतं, फक्त मोठा पाऊस नसावा.
किती दिवसात येते ते लावल्यावरती? 1 महिन्यात कापायला येतं पहिली. एका महिन्यात हां, कापायला पहिली येतं. कापणी होती 1 महिन्यात. तिथून पुढं कंटिन्यू 10-12 दिवसाच्या फरकाने 3 वर्षापर्यंत चालते. होय का? हां प्रोटीन प्रमाण पण चांगलं हां आहे. बरोबर आहे बरोबर. हा तुरबुसा. तुरबुस. हे एकदम स्टोरेज करून ठेवावं लागतं. वर्षभर हा पुरवला जातो. पावसाळ्या सीझनमध्ये, थंडीच्या सीझनमध्ये वापरला जातो. ह्याच्यामध्ये पण विटॅमिन प्रोटीन चांगल्या प्रमाणात असते. आणि कसा किलो भेटतो? हा 14 रुपये किलो. 14 रुपये किलो. आता पाला नाही म्हणजे हां हां हाताने बडवलेला असतो. हां हां. की पूर्ण झाड उपटून हाताने बडवतात, त्याचा फक्त पालाच येतो. बाकी दुसरा आहे हार्वेस्टिंग मशीनचा, त्याच्यामध्ये ते काटकी पण जास्त असते, परवडत नाही. आणि हे 1 टाइम टाकायचं का दिवसातून? हां हे एकदाच असतं. एकदाच. चारा बदलूनच असतं सारखा. त्याने पण चांगले तब्येत होऊ शकते शेळ्यांच्या. चालेल ठीक आहे, थँक्यू.